उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे कट्टा ताब्यात बाळगणारा सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केला जेरबंद। बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे कट्टा अग्निशस्त्र ताब्यात बाळगणारा सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केला जेरबंद। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्या बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 5च्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, योगेश्वर गायकवाड असे शासकीय वाहनाने बजरंगनगर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बजरंगनगर परिसरात एक इसम देशी बनावटीचा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे आणि सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ आणि चालक योगेश्वर गायकवाड यांनी बजरंगनगरकडून सातपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बातमीप्रमाणे सापळा रचून शिवा हाईट्स या इमारतीच्या समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत बातमीदारांनी सांगितलेल्या वर्णनाच्या इसमास घेराव घालून शिताफीने पकडून ताब्यात घेतले। सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे पतन शिवाजी पवार, वय वर्ष 37, राहणार द्वारकाधीश, रो हाऊस नंबर 4, दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक असं असल्याचं सांगितल्यावर त्याच पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ आणि चालक योगेश्वर गायकवाड यांच्या अशांची ओळख पटवून देऊन त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश समजावून सांगत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक 15,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला। संशयित वतन शिवाजी पवार, वय वर्ष 37, राहणार द्वारकाधीश, रो हाऊस नंबर 4, दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक हा विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःच्या कब्जाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आल्याने त्याने माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्या विरोधात सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 235/2025 शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत। सदर इसमास माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने सदर इसमाची दिनांक 8/8/2025 पावतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय किशोर काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 माननीय श्री शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित नलवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन यांचे सूचनांप्रमाणे रात्रग्रस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बटोळे, पोलीस हवालदार 1758 खरपडे, पोलीस अंमलदार तुषार देसले, पोलीस अंमलदार 1605 सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार 1515 शेजवळ, पोलीस अंमलदार 1049 गायकवाड यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत। अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी दिली आहे। श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व माननीय श्री देशमुख, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच मार्गदर्शन केले होते। त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक 6/8/2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रगस्त करत असताना पहाटे 5 वाजेच्या सुमारास बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक गावठी कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे। याबाबत त्यांनी
माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार, वय 37 वर्ष, राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर 4, दत्तनगर, अंबळ, नाशिक असे सांगितले. त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी स्वतःची व पंथाची ओळख करून देऊन अंगझडती घेतली असता व अंगझडतीचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी याने सदर आरोपीची अंगझडती घेतली असता सदर आरोपी याच्या अंगझडतीतून 15,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे. सदर इसमाविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 235/2025 शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI वाघमारे हे करत असून सदर आरोपी याच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.